तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईचा राजा गणेश गल्ली येथे पाऊस सुरू झालेला आहे, मात्र विसर्जन मिरवणूक जी आहे ती कुठेही थांबलेली नाहीये। या मूर्तीची खासियत आहे ती म्हणजे कोणत्याही साच्याशिवाय पूर्णपणे हाताने आणि पारंपरिक पद्धतीने ही मूर्ती जी आहे ती घडवण्यात येते। सर्वात उंच मूर्तीची परंपरा 1977 सालापासून आज सलग 48 वर्ष अजूनही टिकली गेलेली आहे। ही परंपरा आजही जपली गेलेली आहे आणि स्थापनेपासून या मूर्तीचा आकार जो आहे तो कधीच बदललेला नाहीये। ही मूर्ती जी आहे ती 22 फूट उंच आहे। 22 फूट वाले राजा की जय अशी ओळख या मूर्तीची आहे। आहे तर 1928 मध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि मुंबईतला सर्वात जुना प्रतिष्ठित असं हे गणेश मंडळ आहे। मुंबईचा राजा ज्याला म्हटलं जातं, तर सगळ्यात जुनं असं हे गणेश मंडळ लालबागच्या राजाची स्थापना 1934 मध्ये झाली आहे। तर या म्हणजेच मुंबईच्या राजाची गणेश गल्लीच्या गणेश मंडळाची स्थापना 1928 मध्ये झालेली आहे आणि यंदा मुंबईच्या राजाच्या नावे अनेक जागतिक विक्रम सुद्धा झालेले आहेत। अत्यंत विलोभनीय अशी ही मूर्ती आपण पाहतोय। मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतरच मुंबईतले इतर जे गणपती आहेत ते विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। ही दृश्य आपण पाहतोय आणि या वेळेला खरं तर पावसाचं एक मोठा पावसामुळे विसर्जन मिरवणूक मार्गस्थ करणं, गणपती मूर्तींना मार्गस्थ करणं हे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर एक मोठं खरं तर आव्हान असणार आहे। मुंबईतून विसर्जन मिरवणुकीची दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे। सर्वात उंच मूर्तीची परंपरा जी आहे ती याच मंडळाने 1977 पासून सुरुवात केलेली आहे आणि सलग 48 वर्ष या गणपतीची उंची ही 22 फूट इतकीच असते। म्हणजे सगळ्यात आधी सुरुवात जी उंच मूर्तींची झाली ती याच मुंबईच्या राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीच्या मूर्तीपासून झाली आणि त्यानंतर मग इतर गणेश मंडळांनी उंच मूर्तींची परंपरा सुरू केली।